शेतकरी मित्रांनो, जर तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत आलं असेल आणि तुम्ही केवायसी करण्यासाठी जाणार असाल तर एक मिनिट थांबा. कारण सध्या अनेक शेतकऱ्यांकडून अशी तक्रार समोर येत आहे की पोर्टलवर त्यांच्या कर्जाची रक्कम प्रत्यक्ष कर्जापेक्षा कमी दाखवली जात आहे. आणि जर अशा चुकीच्या रकमेवर तुम्ही घाईघाईत होय करून केवायसी पूर्ण केली तर पुढे तुमचे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक लाखोंच्या कर्जमाफीवर परिणाम करू शकते. मित्रांनो, सध्या राज्यभर कर्जमाफीसाठी केवायसी प्रक्रिया सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची नावं यादीत आली असून त्यांना ऑनलाईन माहिती तपासून केवायसी करण्यास सांगितलं जात आहे. मात्र याच प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी एक गंभीर अडचण निदर्शनास आणली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं प्रत्यक्ष कर्ज 1.5 लाख रुपये असताना पोर्टलवर फक्त 60,000 रुपये दिसत आहेत, तर काहींच्या 2 लाख रुपयांच्या कर्जाऐवजी फक्त 1 लाख रुपये दाखवले जात आहे. अशा प्रकारच्या विसंगतीच्या तक्रारी अनेक ठिकाणांहून समोर येत आहेत. आता इथेच सर्वात मोठा धोका आहे, कारण समजा पोर्टलवर चुकीची कमी रक्कम दिसत आहे आणि तुम्ही ती न तपासताच होय करून केवायसी पूर्ण केली, तर पुढे सरकारकडून कर्जमाफी त्या दिसणाऱ्या रकमेपुरतीच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत उर्वरित कर्जाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. म्हणून केवायसी करताना सर्वप्रथम 2 गोष्टी नक्की तपासा. पहिली, तुमच्या कर्ज खाते क्रमांक आणि दुसरी पोर्टलवर दिसणारी कर्जाची रक्कम. जर दोन्ही माहिती अचूक असेल तर होय म्हणून केवायसी पूर्ण करा. पण जर कर्जाची रक्कम चुकीची दिसत असेल तर अजिबात घाई करू नका. अशा वेळी नाही हा पर्याय निवडा आणि त्याच पोर्टलवर उपलब्ध असलेल्या तक्रार नोंदवण्याच्या सुविधेचा वापर करून तुमची तक्रार नोंदवा. यासोबतच संबंधित बँक, तहसील कार्यालय किंवा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधा आणि ही विनंती त्यांच्या निदर्शनास आणून द्या. हा प्रश्न फक्त एका शेतकऱ्याचा नसून अनेक ठिकाणी अशा तक्रारी येत असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनाही ही बाब कळवणं महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या आनंदात घाईघाईत केवायसी करू नका. फक्त 2 मिनिटं काढा, माहिती नीट तपासा आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घ्या. तुमच्या गावात किंवा ओळखीतील कोणी शेतकरी केवायसी करत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान टळू शकतं. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.